हॅलो गाईज, आज या व्हिडिओमध्ये मी एक असा ॲप दाखवणार आहे जे खास करून त्या लोकांसाठी बनवलेलं आहे ज्यांच्याकडे सायन्सचे एक्सपेरिमेंट करण्यासाठी काहीच इन्स्ट्रुमेंट्स नाहीत किंवा लॅबोरेटरी नाही खास करून. तर चला मी ते ॲप दाखवतो. ॲप दाखवण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला ते ॲप दाखवतो. सर्वप्रथम मी त्या ॲपवर दाबतो. तर बघू शकता हे ॲपला लोड व्हायला थोडासा वेळ लागत आहे. काहीसा असं येईल स्टार्ट झाल्यावर, पण थोडा वेळ प्रतीक्षा करा. तो बघता असं काहीसं ॲपचं स्टार्टिंगचं आहे. तर आपल्याला याच्यात 6 ऑप्शन बघायला मिळतात. पहिलं आहे लॅब एक्सपेरिमेंट्स, दुसरं आहे बर्निंग सबस्टन्स, तिसरं आहे एलिमेंट्स इन 3D, चौथं आहे डिझॉल्व्ड सॉर्ट्स आणि बॅलन्स इक्वेशन्स. मिक्सिंग गेमचं काय एवढं हे नाही आहे, पण पहिलं मी तुम्हाला लॅब एक्सपेरिमेंट्सचं दाखवतो. तर बघता लॅबमधला जो ग्लास असतो तो इथं आलेला आहे. तर याच्यातच आपण एक्सपेरिमेंट करायचं. तर मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे. त्या एक्सपेरिमेंटमध्ये मी एक बेस वापरणार आहे. त्या बेसचं नाव असेल अमोनियम हायड्रॉक्साईड. तर बघू शकता पहिल्या याच्यावरच आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. तर घेऊया अमोनियम हायड्रॉक्साईड. 150 ml 150 ml घ्यायचं आपल्याला. बघता 150 ml घेतलेलं आहे. तर आपल्याला इंडिकेट करायचं आहे की ॲसिडिक का बेसिक आहे. तर इंडिकेटर्सवर जायचं आणि पहिला लिटमस पेपर घ्यायचा. लिटमस पेपर नसतो, लिटमस पेपर असतो पण तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो याच्यात. तर लिटमस पेपरची एक 2-3 ड्रॉप टाकूया. बघू काय इंडिकेट करता येते. बघता लिटमस टॅग टाकलेलं आहे. तर याचा रंग ब्ल्यू आलेला आहे. तर दुसरं इंडिकेटर टाकूया आपण. फेनिलोफॅथलीन नावाचं एक इंडिकेटर आहे, ते एक टाकूया. बघू शकता याचा रंग पण चेंज झालेला आहे. तर याचा रिझल्ट हा आला की हे बेस आहे. टेस्ट करून बघितलं तर हे बेस आहे. तर चला दुसरं पण दाखवतो तुम्हाला. त्यासाठी पहिलं आपण ॲसिड घेऊया. तर आपण लय पण हा डेंजरस ॲसिड न घेता बोरिक ॲसिड घेऊया. $50 ml घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलेलं काय. तर त्यात आपण लिटमस टाकूया. बघता ह्याचा रंग पिंक झालेला आहे थोडासा आणि थोडासा रेड दिसतोय. लिटमस हा इंडिकेट करतो की त्याचा रंग रेड आहे आणि तो ॲसिड आहे. तर चला दुसरा इंडिकेटर पण टाकूया. फेनिलोफॅथलीन नावाचं इंडिकेटर टाकूया. याचा काहीच रंग चेंज झालेला नाही आहे, म्हणजे हे ॲसिड आहे. तर दुसरं पण एक्सपेरिमेंट करून दाखवतो तुम्हाला. तर चला आपण बनवूया पिराना सोल्युशन. पिराना सोल्युशन बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ॲसिड्समध्ये जायला लागेल. ॲसिड्समध्ये जाऊन सर्वप्रथम आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण पिराना सोल्युशन बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड घेऊया. याची 50 ml मात्रा घेऊया. दोन्ही ॲसिड्सची मी 50 ml घेतोय. आता दुसरं आहे सल्फ्युरिक ॲसिड. याची पण 50 ml घ्यायची आहे, जास्त नाही घ्यायचं काही. दोन्हींची मात्रा सेम घेतोय. बघता याला मी खालून हीट न देताच हे उकळायला लागलेलं आहे. चला आपण काहीतरी ऑर्गॅनिक टाकूया. एक्सपेरिमेंट करून बघूया की आपलं पिराना सोल्युशन काम करतं आहे का नाही करत आहे. तर सर्वप्रथम आपण याच्यात पेपर टाकूया. बघता पेपर याच्यात पूर्ण रिझॉल्व होऊन गेलेला आहे.
वरती फॉर्म येतोय। याची जी रिॲक्शन होती ती हायड्रोजन 5H2O त्याच्यातून पाण्याची वाफ निघते बाहेर, एक्सपोज होतोय। ते एक्सपेरिमेंट आपण कट केलं। तर आता तुम्हाला ह्याच्या बाहेर जाऊया आणि बर्न सबस्टन्समध्ये जाऊया आपण। तर बघ आता बर्निंग सबस्टन्समध्ये असं काहीच आहे। तर तुम्हाला एक एथेनॉल जाळून दाखवतो। थोडंसं घेतलं एथेनॉल। बघ आता कशा प्रकारे बर्न होत आहे। इथे जे प्लस आणि मायनस दिसतंय त्याने तुम्ही स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता। चला हे मोकळं करून घेऊया, ही वाटी जी मोकळी करून घेऊया आणि त्याच्यात आपण सॉल्ट टाकूया। कोणचं टाकावं? मॅग्नीज क्लोराईड टाकूया प्लस आपण निकल क्लोराईड टाकूया। बघू का दोन्ही टाकलेले आहेत। आता आपण याला बर्न करूया। बघा असे काही ते स्पार्क निघत आहेत। थोड्या वेळानंतर हे संपून जाते हे जे सॉल्ट घेतलेले आहेत। बघू शकता। आता मी तुम्हाला थोडंसं इथेनॉल टाकून फायरचा रंग चेंज करताना दाखवणार आहे। इथेनॉलची एवढीच मात्रा घेतलेली आपण। तर सर्वप्रथम तुम्हाला इथेनॉलला जाळून दाखवतो। आता याचा रंग चेंज करताना तुम्हाला दाखवतो। त्यासाठी मला बेस घ्यायला लागेल। तर बघू शकता याचा रंग काहीसा ऑरेंज झालेला आहे। आता दुसरं काहीसं टाकून दाखवतो। आता याचा रंग चेंज होऊन पिंक होऊ लागलेला आहे। तर दुसरं पण टाकून दाखवतो। लिथियम क्लोराईड टाकून दाखवतो। याचा रंग थोडासा व्हाईट होऊ लागलेला आहे आणि थोडासा पिंक व्हाईट होत आहे। तर चला आपण ह्याच्यावरनं बाहेर निघूया। आणि सर्वात महत्त्वाचं जे 10वीच्या बोर्डाच्या पेपरला पण येतं पिरियडिक टेबल, हे खूप महत्त्वाचं आहे। हे जर का आपल्याला नसलं तर आपल्याला एलिमेंट्स ओळखायला अवघड जात नाही। बघता असं काहीसं आहे बेसिक पिरियडिक टेबल। ते आता तुम्हाला एक मेटल काढून दाखवतो। घ्यावं सोडियम मेटल काढून दाखवतो। हे बघता हे सोडियम मेटल आहे। याचा ॲटॉमिक नंबर आहे 11 म्हणजे 11 आणि याची कॉन्फिगरेशन जी आहे जी 22.98 म्हणजे 22.98 असे आहे। आणि हे सोडियम जेव्हा पाण्यात रिॲक्ट होतं जेव्हा ते पाण्यात पडतं तेव्हा ते ब्लास्ट होतं। इतकं खतरनाक आहे सोडियम मेटल। याचा सॉलिड फॉर्म पण दाखवतो। तर येणे पुढे हां सॉलिड फॉर्ममध्ये। आता हा बघता हा एलिमेंटचा पिरियडिक टेबल आहे। हा सर्वात सोपा मानला जातो पिरियडिक टेबलच्या ह्याच्यामध्ये। जे राईट साईडला पाहतात ते नॉन मेटल आहेत, त्यात हिलियम वगैरे सगळंच येतं। आणि जे राईट साईडला पाहतात ते मेटल्स आहेत, लाईक सोडियम, ॲल्युमिनियम, बोरियम, निकियम एक्सेट्रा काय असेल ते। आणि जे झिगझॅग लाईनमध्ये पाहतात त्याला मेटलाइट्स असं म्हणतात। तर असा काहीसा हा आपला पिरियडिक टेबल आहे। तर बघता अजून पण तुम्हाला मेटल्स दाखवायचे तर अजून पण तुम्हाला काही मेटल्स दाखवतो। तर चला तुम्हाला लिथियम मेटल पण दाखवतो। तर बघता लिथियम मेटल मेटॅलिक फॉर्ममध्ये, याचा ॲटॉमिक नंबर आहे 3 आणि याची कॉन्फिगरेशन जी आहे ती 6.94 म्हणजे 6.94 आणि याला
बॅटरी बनवण्यात पण यूज करतात। यामध्ये पेटालाइट नावाचं एक मेटल असतं। हे लिथियम मेटल जास्ती करून अर्जेंटिना आणि चायनामध्ये याच्या खाणी आहेत आणि आपल्या भारतामध्ये पण याची एक खाण आहे, राजस्थान येथे। तर चला अजून पण तुम्हाला मेटल दाखवतो। चला तुम्हाला रेडियम दाखवतो। बघा हे रेडियम मेटल आहे। हे रेडियम मेटल जे आहे त्याला रेडिओ ॲक्टिव्ह रेज आहेत। याच्या जर का आपण संपर्कात आलो तर आपण रेडिओ ॲक्टिव्ह होऊन जाऊ आणि आपण मरून जाऊ। त्यामुळे ह्याच्या जवळ पण आपण जाऊ शकत नाही। त्यामुळे ह्याचं मीटर पण दिलेलं आहे रेडिओ ॲक्टिव्ह। आणि याचा वापर न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी वापर केला जातो याचा। तर चला तुम्हाला नॉन मेटल पण दाखवतो। हे पण एक प्रकारचं मेटल आहे। ह्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे ते 50 आहे आणि याची जी कॉन्फिगरेशन आहे ती 118.71 आहे, म्हणजे 118.71 याची हे आहे, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। तर याला आपण ॲटोट्रॉप्स आहे, अल्टोट्रॉप्स। तर चला तुम्हाला आता कंपाऊंड दाखवतो म्हणजे गॅसचे। तर तुम्हाला हिलियम गॅस दाखवतो। तर ही जी गॅस बघत आहात तिला हिलियम गॅस म्हणलं जातं आणि ही गॅस जगातली सर्वात हलकी गॅस आहे। हिला काहीच वेट नाही आहे आणि हिला बलून्समध्ये हवा भरण्यात पण वापर केला जातो। बघता अशी काहीशी दिसते गॅस आणि कलरलेस आहे। तर अजून एक तुम्हाला गॅस दाखवतो आणि व्हिडिओ संपवतो। ही जी गॅस बघत आहात हिला आर्गन गॅस म्हणलं जातं आणि ही नोबल गॅस आहे। हिचा जास्ती करून वापर बल्बमध्ये केला जातो। बल्बची जी काच असते ती लाईटपासून फुटण्यापासून वाचवणारी ही एकमेव गॅस आहे, ती आहे आर्गन गॅस। आणि ही गॅस बलूनमध्ये पण हिचा वापर होतो। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।